हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 44. मुमुक्षोर बुद्धिरालंब मंतरेण न विद्यते निरालंबैव निष्कामा बुद्धिर्मुक्तस्य सर्वदा. भावार्थ. मुमुक्षूची बुद्धी आलंबनावर अवलंबून असते, त्याशिवाय त्याला विद्या येत नाही. मुक्त पुरुषाची बुद्धी सदा निरालंब आणि निष्काम असते. सर्वसाधारण जनातील ज्यांना अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवावे, अध्यात्म करावे, आत्मज्ञानी व्हावे असे वाटते आणि त्याप्रमाणे जे त्या मार्गावर प्रत्यक्ष पाऊल ठेवतात त्यांना मुमुक्षू असे म्हणतात. असा मुमुक्षू जेव्हा अध्यात्माचा नित्यनियमित उपासक होतो, साधना करू लागतो, तेव्हा त्याला साधक असे म्हणतात. साधकाची जेव्हा प्रगती होते की काहीही न करता तो सर्व काही करत आहे, तेव्हा तो संन्यासी होतो. त्याही पुढे जेव्हा तो सर्व काही करत असूनही तो काहीही करत नाही, तेव्हा त्याला योगी असे म्हणतात. त्यानंतर तो साक्षात्कारी होतो, मुक्त होतो. अशा प्रकारे थोडक्यात मुमुक्षू ते मुक्त असा हा अध्यात्माचा प्रवास आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की मुमुक्षूची बुद्धी आलंबनावर अवलंबून असते, त्याशिवाय त्याला विद्या येत नाही. मुमुक्षू अध्यात्मात नवीन असतो, तो भौतिकात रममाण असतो आणि त्यामधून तो अध्यात्माच्या नवीन मार्गावर पाऊल ठेवत असतो. तो कुटुंबात, समाजात राहत असतो. त्याच्यावर कुटुंबियांचे, समाजाचे छत्र असते. अध्यात्माची वाटचाल त्याला नुसतीच नवीन असते असे नव्हे, तर ती भौतिकाच्या विरुद्ध असते. त्यामुळे अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवल्यावर तो भौतिक आणि अध्यात्म अशा उंबरठ्यावर उभा असतो. काही कालावधी तो द्विधा मनस्थितीत असतो. इकडे भौतिक लोभ प्रलोभने असतात आणि तिकडे यापासून दूर करणारे वैराग्य खुणावत असते. यामुळे मुमुक्षूला भौतिक आणि अध्यात्म यांना दुवा असलेले काहीतरी माध्यम पलीकडे अध्यात्मात जाण्यासाठी पूल म्हणून वापरावे लागते. यालाच आलंबन धारणा असे म्हणतात. मुमुक्षू काहीतरी जड आलंबन, जड धारणा करतो आणि भौतिकातून पलीकडे सूक्ष्मात जाण्यासाठी त्या जड धारणेचा उपयोग करतो. हा जड भौतिक विश्व आणि सूक्ष्म आध्यात्मिक विश्व यामधील दुवा, उंबरठा, पूल असतो. जडात भौतिकात राहत असल्यामुळे एरवी त्याला जडातून सूक्ष्मात सरळ प्रवेश करता येत नाही. उदाहरणार्थ, ओंकारमय भगवंत श्रींची तसबीर समोर ठेवून त्यावर तो एकटक लक्ष केंद्रित करतो. त्या तसबिरीचे आलंबन करतो, त्या तसबिरीची धारणा करतो. असे केल्याने एक क्षण असा येतो की डोळे मिटल्यावरही मुमुक्षूच्या मिटल्या डोळ्यांसमोर त्या जड तसबिरीची सूक्ष्म प्रतिमा तरळू लागते. अशा प्रकारे मुमुक्षू जडातून सूक्ष्मात प्रवेश करतो. असे नित्यनियमित ध्यान लावल्यावर काही कालावधीनंतर त्याचा साधक होतो आणि प्रगती अशी होते की जड तसबीर समोर न ठेवूनही त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर तसबिरीची सूक्ष्म प्रतिमा तरळू लागते. अर्थातच सूक्ष्म असले तरी हेही आलंबनच असते, ही धारणाच असते. परंतु जसजसे ध्यानात प्रगती होत जाते तसतसे ही सूक्ष्म धारणा लुप्त होते आणि संन्यासी, योगी आलंबनाशिवाय, धारणेशिवाय ध्यानस्थ होऊ शकतो. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की मुक्त पुरुषाची बुद्धी सदा निरालंब आणि निष्काम असते. संन्यासी, योगी आलंबनाशिवाय, धारणेशिवाय ध्यानस्थ होऊ शकतात आणि एका भाग्यक्षणी त्यांना साक्षात्कार होतो. ते मुक्त होतात, निरालंब आणि निष्काम होतात. आता तर त्यांना ध्यानासाठी निराळ्या अवस्थेची गरज नसते. ते सदा ध्यानी, मुनी, योगी होतात. ते ध्यान समाधीच जगत असतात. ते सदा त्यातच रत असतात. आता त्यांना ध्यान असे काही निराळे नसते. आपण श्वास घेतला
आंघोळ केली, जेवलो असे काही दररोज कोणाला सांगत नाही, कारण हे सर्व आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असते. तसेच ध्यानी मुक्त पुरुषाला कर्म आलंबन असे काही निराळे नसते. तो स्वतःच ध्यान आलंबन असतो, मुक्त असतो. हरिओम.